अनेक वर्षांपासून आमची अशी इच्छा होती की एक सर्वांग सुंदर असं घर असावं. माणसाने सुखाची कल्पना केली आणि सुख मिळावं यासाठी त्यांनी वास्तूची निर्मिती करायला प्रारंभ केला. मग आम्ही आर्किटेक्टकडे गेलो, त्यांना असं असं पाहिजे आम्हाला. त्यांनी डिझाईन काढली, ते सगळं एलिव्हेशन ते आम्हाला दाखवलं 2D मध्ये. तर मी त्यांना म्हणाले की हे मला शाळेसारखं डिझाईन वाटत आहे, असंही मी त्यांना तिथेच ऑफिसमध्ये म्हटलं. पण ते एवढे चांगले आणि कॅज्युअल आहे की त्यांनी ते हसले मी असं म्हटल्यानंतर. तर मग नंतर त्यांनी डिझाईन वगैरे केलं आणि कंप्लीट झाल्यानंतर वाटलं की ठीक आहे, थोडा चेंज आहे की आम्ही नेटवर जे बघितलं होतं तशाप्रमाणे नाही आहे, थोडा चेंज जागेनुसार वगैरे करावा लागला. पण छान झालं आणि मेहनतही खूप लागली सगळ्यांचं. माझा मुलगा छोटा 2 वर्षाचा होता तेव्हापासून आम्ही काम सुरू केलं. आम्ही सुरुवातीला इतकं भव्य आमचं वास्तू निर्माण होईल अशी कल्पना केली नव्हती, पण ईश्वर कृपेनं आणि माझे कर्मयोगी पिताश्री आदरणीय श्री धैर्यशीलराव काकडे यांची अशी इच्छा होती की आपलं सर्वांग सुंदर आणि आदर्श असं घर बनावं. त्यांचं स्वप्न होतं की एवढं मोठं घर, गोल आपला बंगलो असायला पाहिजे. ते म्हणत होते की बिल्डिंग नाही दिसायला पाहिजे, आपला गोल बंगलो असायला पाहिजे आणि सगळ्यांनी पाहायला पाहिजे की किती छान सगळे नातेवाईक आहे, सगळ्यांनी किती छान घर बनवलं आहे. पण ते आज आमच्यात नाही आहे, याचंच दुःख आहे. अर्धांगिनी रसिका ही आर्किटेक्टपेक्षाही सुरस आहे, सरस आहे आणि अनेक अशा वस्तू या प्रासादामध्ये आहेत. आम्ही जेव्हा ही संकल्पना केली, माझ्या मनामध्ये हिमाचल प्रदेश आणि तिकडे केरळमध्ये जशी वास्तू निर्मिती होते तशा छप्पराची वास्तू बांधावी अशी कल्पना माझ्या मनामध्ये होती. जे पूजा वगैरे झाली तेव्हा सगळे आले. मग सगळ्याच वस्तू नेहमीच वाटायचं की कोणी आपल्या घरी आलं तर ते बघतच राहावं त्यांनी की कुठून आणलं असेल वगैरे. तर या सगळ्या आता रस्त्याने लोक जातात तर सगळे घर बघत असतात. म्हणजे एक स्वप्न पूर्ण झालं आणि स्वप्न सगळ्यांचेच पूर्ण होत नाही, बघत तर सगळे असतात. पण माझे हजबंड ओंकारेश्वर यांच्यामुळे आणि आई वडील सगळ्यांचाच याच्यात, बहीण ताई वहिनी दादा सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. सगळ्यांनी आम्हाला मदत केली, आत्ताही करत आहेत. आणि स्पेशली सांगायचं म्हणजे माझ्या सासरे, ही माझी जी संकल्पना होती हिमाचल प्रदेशासारखं आणि केरळसारखं घर बांधायचं, ती माझ्या डोक्यातूनही चालली गेली आणि असं व्हाईट हाऊस आपलं असावं असं आम्हाला वाटायला लागलं. आणि नंतर त्याचं ड्रॉइंग आम्ही तयार केलं, 3D इमेज आम्ही तयार केली आणि प्रारंभ झाला वास्तू निर्मितीला. माझा मुलगा 12 दिवसाचा होता. हा प्लॉट आम्ही घेतला त्या दिवशी त्यांनी मला, बाळंतीण असल्यामुळे बाहेर काढत नसतात मुलाला, पण 12व्यानी मला 11व्या दिवशी त्याला इथे आणून ज्या दिवशी ॲग्रीमेंट केलं तर त्याचा पाय इथल्या मातीला त्यांनी लावला. त्यांनी सॉक्स घातले होते पिठन्स, ते काढून त्याचा पाय याला लावला. तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. त्यानंतर सेल्डीड आणि सगळं मध्येच ते काही आजारामुळे आमच्यात नाही आहे आज. पण नक्कीच ते आता आम्हाला पाहत असतील आणि आनंदी असतील.